ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील मुख्य नेत्यांच्या निर्णयाशी आपण सर्व आमदार हे बांधील असू असं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मुख्यमंत्री पदासंदर्भात राऊतांनी मोठं विधान केले। भाजपकडे स्वतःचं बहुमत आहे, मुख्यमंत्री होण्याचा भाजपचा हा हक्क आहे असं राऊत म्हणालेले आहेत। तर आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मिळणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। रश्मी शुक्ला राज्याच्या पुन्हा पोलीस महासंचालक बनलेले आहेत। संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश त्यांना गृह विभागाने दिलेले आहेत। निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांचा सक्तीचा रजेचा कार्यकाळ संपलेला आहे। पुन्हा पदभार त्यांनी स्वीकारावा असे आदेश देण्यात आले। दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। विरोधी पक्षांवर दहशत निर्माण करण्यासाठी असा बेकायदेशीर नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं, त्यामुळे अजित पवार यांना भेटून कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना बैलगाडी आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली। पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ॲक्शन मोडवर आलेले आहेत। कचरामुक्त कसबा करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात फिरून पाहणी केली। कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा असून हा संपूर्ण मतदारसंघ कचरामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलाय अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील 54 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेली आहे। मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न झाल्यामुळे 54 जणांवर डिपॉझिट जप्तीची वेळ आलेली आहे। यामध्ये मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी आणि अनेक पक्ष उमेदवारांचा समावेश आहे। सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या तीनही दिग्गज उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। जिल्ह्यामधील एकूण 83 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। जयश्री पाटील, राजेंद्र अण्णा देशमुख, रवी पाटील यांचा यात समावेश आहे। पुण्यातील आरटीओ कडून विना हेल्मेट फिरणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जाते। हेल्मेट सक्तीनंतर आरटीओ कडून सरकारी कार्यालयाबाहेर कडक तपासणी सुरू आहे। 20 ऑक्टोबर पासून 168 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते। त्यामध्ये 7 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली होती, परंतु आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रवाशांना भाडं नाकारणाऱ्या तब्बल 4000 रिक्षा टॅक्सी आरटीओच्या रडारवर आहेत। भाडं नाकारण्याच्या सर्वाधिक 2263 तक्रारी वडाळ्यातून आहेत। दरम्यान आरटीओ कार्यालयानं गेल्या काही महिन्यांमध्ये 4252 रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली आहे। मुंबईतील जुन्या प्रदूषणकारी गाड्या आता भंगारामध्ये निघणार आहेत। रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष पडून असलेल्या गाड्या भंगारामध्ये काढण्यासाठी महापालिका 3 कंत्राटदार नेमणार आहे। मालकाशी संपर्क न झाल्यास या गाड्या भंगारात काढल्या जातील। हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गाड्यांमधील अंतर अधिक असल्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। या संदर्भात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच उंची वाढवण्याचे काम सुरू होईल। मध्य रेल्वेच्या रुळांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये 120 टन कचरा सापडलेला आहे। यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। या उपक्रमाअंतर्गत 461 किलोमीटर लांब रेल्वे रूळ आणि नाल्यांची सफाई करण्यात आली। राज्य परिवहन महामंडळाकडून सातारा ते अयोध्या अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। एकूण 5 दिवसांचा हा प्रवास असेल। हा निर्णय झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बस चालक आणि वाहक यांच्या उपस्थितीमध्ये प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। एस कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेला बोनस येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। पालिकेकडून बोनसची 80 कोटींची रक्कम मिळूनही निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव त्याचं वितरण रखडलं होतं। म्हाडाच्या कोकण मंडळानं 2264 घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याला इच्छुक अर्जदारांनी अत्यंत कमी प्रतिसाद दिला।
264 घरांसाठी आतापर्यंत फक्त 2514 अर्ज दाखल झालेले आहेत. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. आता अर्ज विक्री आणि स्वीकृतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर ओढवली आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर बस स्थानकामध्ये प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतायत आणि त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते. वेंगुर्ल्यामध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे. मनसैनिकांनी वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर धडक देत खराब रस्त्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत ठोस लेखी उत्तर द्यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं. महायुतीनं जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला कल दिलाय. आता आश्वासनाप्रमाणे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत. कोल्हापूरमध्ये गुळाचे सौदे सुरू होणार आहेत. शेतकरी आणि बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीमध्ये गुळाचे सौदे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बुलढाण्यामध्ये एका शेतकऱ्यानं जुन्या पद्धतीनं शेती पिकांची लागवड केलेली आहे. 1 एकर शेत जमिनीवर लसूण आणि मेथीचं पीक घेतलंय. या दोन्ही पिकांमधून त्यांना तब्बल 7 ते 8 लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे.